नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात होते आणि संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. मी जरा लवकरच देवपूजा करायला घेते, कारण सगळं देवपूजा करेपर्यंत, त्यानंतर वाचन वगैरे करेपर्यंत ना खूप वेळ होतो. मग पुढे जेवणाला उशीर होतो. तर अशा प्रकारे 6:30ला ना थोडासा ओझरता जेव्हा उजेड असतो, प्रकाश असतो, तर मी ना सगळ्या लाईट्स लावत नाही. अशा फक्त देवाच्या वगैरे लाईट्स चालू ठेवते आणि इतकं घरातलं वातावरण असं इतकं शांत, असं पवित्र आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. छान असे एकदम हलके जे मंत्र, स्तोत्र असतात ना, तर ते त्याच्यासोबत चालू असतात आणि मी पण त्याच्यासोबत गुणगुणत असते. पूरगौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. तर रोज एकच नाही, रोज वेगवेगळे मंत्रस्तोत्र किंवा स्वामींची काही गाणी की जी अगदी अशी म्हणजे हृदयाला भिडून जातात आणि खूप बरं वाटतं. आपल्या घरात आहे ना, आपला आवाजसुद्धा घुमला पाहिजे, म्हणजे तो चांगला असो किंवा कसाही असो, पण असं आपण बोलत राहिलं ना, तर आपल्याला पण एक वेगळीच एनर्जी त्याच्यामधून मिळत असते. तर कालचा जो मेनोपॉजवरती जो व्हिडिओ मी शेअर केला होता, सहज मला असं वाटलं की चला आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स आहेत, कदाचित आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, त्यांनासुद्धा कुठेतरी असा प्रॉब्लेम होत असेल आणि म्हणून मी सहज तुमच्यासोबत त्या गप्पा मारल्या, सहज शेअर केलं. पण इतकं छान रिस्पॉन्स त्याला आला, इतके कमेंट्स त्याला आले की आणि इतकं भरभरून लिहिलं आहे प्रत्येकीने की प्रत्येकीला तो रिलेट झाला व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये ना आणखीन पुढे काय करायचं आपण त्याच्यासाठी, म्हणजे काल तर मी फक्त त्याचे जे सिम्पटम्स होत आहेत किंवा काय त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. पण आपल्या आहारात कसे बदल केले पाहिजेत, आपल्या लाईफस्टाईलमध्ये रोजच्या डेली रुटीनमध्ये कसे बदल केले पाहिजेत, की ह्या सगळ्या आजाराच्या फंद्यातून किंवा ह्या दुखण्यातून आपण स्वतःला कसं बाहेर काढलं पाहिजे, ते पण मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर कुकर लावला आणि आता पुढचं काय करायचं आहे बघू. म्हणजे जेवणाचं आता निष्ठा येते क्लासवरून 8:30, तिथं 8:30ला क्लास सुटणार, त्यानंतर ती येणार 8:45-9पर्यंत. हे पण ऑलमोस्ट त्याच टायमिंगपर्यंत येतात. तर रोज किती विचार केला ना मी की लवकर जेवेन, 8 वाजता जेवेन, 8:30ला जेवेन, पण सगळे असले ना की जेवायला बरं वाटतं. एकटं जेवण जात नाही, पण केलं पाहिजे स्वतःच्या हेल्थसाठी, कारण मग आपल्याला परत सकाळची तयारी करायची असते, परत सगळं किचन आवरायचं असतं, खूप उशीर होतो. पण मॅक्झिमम मी 9 वाजेपर्यंत वाट बघते. त्यानंतर जर उशीर झाला, कोणाला निष्ठा येऊन जाते, पण ह्यांना उशीर झाला तर मग आम्ही दोघी जेवून घेतो सरळ. कारण मग ते येतात, फ्रेश होतात, त्याच्यानंतर मग ते देवाचं वगैरे म्हणतील वगैरे, मग त्याच्यानंतर म्हणजे त्यांना 9:30 ऑलमोस्ट होऊन जातात. तर त्यांचा जॉबच आहे तसा, तर आपण काही करू नाही शकत, पण तरी मग खूप उशीर होतो पुढच्या गोष्टींना. तर म्हणून मग अशा वेळेला आपण थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे, म्हणजे पुरुषांनीसुद्धा ॲडजस्ट केलं पाहिजे आणि लेडीजनीसुद्धा. आपल्याला एक एजनंतर म्हणजे ॲक्च्युली लवकरच रोजच सगळ्यांनीच लवकर जेवलं पाहिजे, पण तरी एक एजनंतर आपली जी डायजेशन सिस्टम असते ती थोडीशी स्लो होऊन जाते. तर त्याच्यामुळे आपण लवकर, उलट सांगतात की 7-7:30ला जेवा, पण एवढ्या लवकर जेवण कसं जाईल, भूकच नाही लागणार. म्हणजे एक सवय येते, पण शेवटी आपण जर स्वतःला तशी सवय लावली तर होऊ शकतं आणि आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. पण बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा बघाव्या लागतात. तर असो, तर एक मस्त असं कुरिअर आलेलं आहे, तर मी ओपन करते. कुरिअर आलेलं आहे ममता ताईकडून. स्वामींसाठी मी काही नवीन ड्रेस मागवलेत, कारण आता येते आपली आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी स्पेशल असे मी तिच्याकडून काही ड्रेस मागवलेत स्वामींसाठी. मी तुम्हाला दाखवते, थांबा एक मिनिट. आहे कुरिअर ओपन करणं, हा एक मोठा टास्क आहे. तर कुरिअर ओपन केलेलं आहे आणि काय आहे याच्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवते. तिने मला सांगितलं होतं आणि दाखवलं होतं, म्हणून तिला म्हटलं की मला पण पाठव तू बनवून.
आणि इतकं सुंदर तिने पाठवलंय ना, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. मी म्हणाला काय एवढं सुंदर सुंदर करते, आम्हाला पण ते दाखव. तर चला मी तुम्हाला दाखवते की आषाढी एकादशी स्पेशल मी असा एक ड्रेस आधी बनवून घेतला होता, तेव्हा स्वामींना छान वारकरी स्वरूप दिलं होतं, म्हणजे स्वामींनी घेतलं होतं, आपण कोण आहोत देणारे. तर तसंच तिने आता हा मागे जो मी मागवला होता त्याला बॉर्डर रेड कलरची होती, लाल रंगाची बॉर्डर होती, आणि हा हिरव्या रंगाची बॉर्डर आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे खणाचं जे मटेरियल असतं ना त्या टाईपमध्ये ही बॉर्डर आहे, खणाची बॉर्डरसारखी. आणि पांढरा रंग आहे ऑफकोर्स आपला वारकरी संप्रदायाचा, आणि त्यानंतर छान असं हे उपरणं आहे त्याच्यासोबत, म्हणजे शेला आहे त्याच्यासोबत सुंदर असा. हा रंग खूप छान दिसतो, आपण पण साड्यांमध्ये नेसतो ना, तो खूप सुंदर वाटतो हा रंग. आणि सुंदर असा त्याच्यासोबत असा तिने हार बनवला आहे, बघा किती सुंदर बनवला आहे, खूप छान दिसेल हा स्वामींना हार घातल्यानंतर, खूप सुंदर वाटेल. छान असा हार बनवला आहे, आणि म्हणजे हा पूर्ण ड्रेस आहे बघा असा, हा शेला आहे, ही धोती आहे, त्याच्यावरती छान असा हा हार आहे. आणखीन ह्याच्यावरती खूप सुंदर असं हे एक वेगळी टोपी आहे ॲक्च्युली, जे याच्यासोबतच घालायची आहे, पण वेगळी टोपी दिली आहे तिने, जी तुकाराम महाराजांची टोपी होती बघा, म्हणजे ते असे फेटा घालायचे ना पगडी टाईप, तशा प्रकारची टोपी आहे. हा पूर्ण ड्रेस आहे आणि त्याच्यावरती अशी ही टोपी आहे घालायची, सुंदर आहे है ना, खूप छान दिसेल स्वामींना घातल्यानंतर, स्वामींचं स्वरूप काही वेगळंच दिसेल, खूप छान. तर असा हा आषाढी एकादशी स्पेशल असा हा स्वामींचा ड्रेस मागवला आहे. आणि त्यानंतर खूप नवीन आणि खूप सुंदर अशी तिने एक गोष्ट पाठवली स्वामींसाठी, खूपच सुंदर, म्हणजे कलेला काही तोडच नाही आहे, मी म्हणेन काय सुंदर बनवलं आहे, अतिशय सुंदर. काय दिसतील स्वामी हे घातल्यानंतर. तर विठुरायांची सुंदर अशी जी टोपी आहे, जे मुकुट आपण जो म्हणतो, तो बघा ना काय सुंदर बनवला आहे. याला छान असे मासोळ्या आहेत साईडला, आणि छान असं हे लटकणसुद्धा आहे, आणि हे असं विठुरायाची अशीच टोपी असते, म्हणजे असंच मुकुट असतो पूर्ण सुंदर असा. किती छान, किती छान, खूप सुंदर, खूप सुंदर. तर खूप सुंदर अशी ही मोठ्या स्वामींची आहे बघा, म्हणजे माझ्याकडे स्वामींची जी मोठी मूर्ती आहे ना त्याची साईज आहे ही. तर हे या ड्रेससोबत सुद्धा सुंदर दिसेल, म्हणजे विठुरायांचं स्वरूप आपल्याला, आपण स्वामींमध्ये तर सगळ्यांचंच स्वरूप बघतो, आपली आई, आपले वडील, सगळे देव, सगळ्यांचं स्वरूप बघतो स्वामींमध्ये. तर स्वामी जेव्हा असे विठुरायाच्या पोशाखामध्ये सजतील तेव्हा किती सुंदर दिसतील, म्हणजे साक्षात पंढरपूरचा विठुराया आपल्या घरीच आलेले आहेत असंच भासणार आहे. तर खूप सुंदर दिसणार आहे स्वामींना हे घातल्यानंतर. याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजसुद्धा तिच्याकडे आहेत, तिने मला आणखीन एक छोटी साईज पाठवली आहे बघा, ही खूप छान सुंदर अशी छोटी साईज आहे. तर ही सुंदर अशी छोटी साईज आहे. तर ही 5 ते 6 इंचाची जी स्वामींची मूर्ती आहे त्याच्यासाठी आहे ही. मी माझ्या पप्पांकडे जी स्वामींची मूर्ती आहे ना छोटी, त्याच्यासाठी मागवलं आहे. तर ही पण बघा किती सुंदर बनवलं आहे. आणि तिने त्यांच्यासाठी पण एक छोटा ड्रेस मागवला होता मी, छोट्या स्वामींच्या मूर्तीसाठी छोटा ड्रेस. सगळ्या साईज तिच्याकडे अवेलेबल आहेत. तिचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ममता जोशी ताईला कोण ओळखत नाही आता खरं सांगायला गेलं तर हा छोट्या स्वामींचा ड्रेस आहे बघा, 6 इंचाची जी मूर्ती आहे स्वामींची त्याचा सुंदर असा ड्रेस आहे. त्याच्यावरती पण छान असा आहे, आणि हा मुकुट घालल्यानंतर अक्षरशः विठुरायाच प्रगट होणार आहेत, इतका सुंदर ड्रेस आहे बघा, खूप छान, खूप छान, खूप सुंदर.
खूप सुंदर. तर तुम्हाला असे आषाढीसाठीचे स्वामींचे वस्त्र हवे असतील तर तुम्ही नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करा. आणि तिचं असं म्हणणं आहे की प्लीज फोन करू नका, तुम्ही मेसेज करा. ती प्रत्येक मेसेजला रिप्लाय करेल. तिला वाटलंच काही अडचण वाटली तर ती स्वतःहून तुम्हाला समोरून फोन करेल. कारण इतके इतके फोन कॉल्स असतात ना, की हे जे काम आहे तुम्ही बघता की हे काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आणि तिच्या हाताखाली असे काही खूप लोक नाही आहेत की म्हणजे जसं प्रोफेशनल बिझनेस असतो तर तसं नाही आहे. ती एकटी सगळं हँडल करते. आहेत एक दोन जणं तिच्या हाताखाली वाटतं, पण तरी पण तेवढं म्हणजे असं खूप प्रोफेशनली करत नाहीत. ते अगदी थोडीफार मदत करतात. तर त्याच्यामुळे फोन घेणार की काम करणार की काय करणार असं सगळं होतं. तर ही फक्त आपल्याला आषाढी पुरतंच नाही आहे, ही आपल्याला दर महिन्याची जी एकादशी येते तर त्या एकादशीला सुद्धा आपण छान हे स्वामींना असे मुकुट आणि वस्त्र म्हणजे विठुरायांचं जे स्वरूप आहे ते देऊ शकतो. तुमची विठुरायाची मूर्ती असेल, ज्यांच्याकडे बघा अशा दगडाच्या मूर्त्या असतात विठुरायांच्या, त्यांचंसुद्धा तुम्ही साईज दिली तर त्यांनासुद्धा हे खूप सुंदर दिसेल. तर असे छान छान वस्त्र तुम्हाला हवे असतील तर नक्की तुम्ही मेसेज करा. जो नंबर दिला आहे इथे स्क्रीनवर पण येत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिला आहे, तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करून हे मागवू शकता. तर चला, तुमच्याशी बोलता बोलता माझ्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. आता पुढचं काम करते. चला. तर आता डाळ फोडणीला देऊन झाली. डाळ भात त्यांना आवडतो. चपात्या आहेत माझ्या पुरत्या, पोळ्या सकाळच्या त्या एक्स्ट्रा असतात आणि भाजी पण आहे सकाळची. तर ज्याला जे आवडतं ते ते खातात. आणि तर हे मी वस्तू ज्या तुम्हाला दाखवल्या, पाय कुठे म्हणजे स्वामींचे जे वस्त्र आहेत ते जे तुम्हाला दाखवले, तर असं म्हणजे बऱ्याच लोकांना असं म्हणजे बरेच काही ना काही कमेंट अशा येत राहतात. मी सध्या तर खूप दुर्लक्ष करते अशा कमेंट्सकडे. कारण बघा, वस्तू तर असं बघायला गेलं तर बायकांकडे साड्यांची कमी आहे का? बायकांकडे दागिन्यांची कमी आहे का? पण तरीही किती घेतात. म्हणजे कपाट भरलेलं असेल तरीसुद्धा घेतात. तर मला म्हणायचं आहे की मग देवासाठी का नाही आपण कॉन्ट्रीब्युशन करू शकत? आणि देवाला का नाही आपण अगदी मनापासून, म्हणजे भले तुमच्याकडे असेल भरपूर देवासाठी काही ना काही, पण तरी आपण जसं प्रत्येक सणाला काहीतरी नवीन गोष्ट घेतो, नवीन साड्या घेतो, तेव्हा आपण विचार करत नाही. मग अशा गोष्टींसाठी का विचार करतात? त्याच्यानंतर माणसांचं जर म्हणायला झालं तर कितीही पैसा असला किंवा किती काही असलं तरी जे चुकीच्या गोष्टी म्हणजे व्यसन, दारू पिणं, सिगरेट पिणं, ह्याच्यासाठी जर म्हणजे ते माहिती आहे की माझ्या शरीरासाठी ते चांगलं नाही आहे आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये लोक एवढा पैसा खर्च करतात, अक्षरशः बर्बाद होतात, कर्जबाजारी होतात. म्हणजे चुकीच्या गोष्टींसाठी माणूस पैसा खर्च करू शकतो, पण चांगल्या गोष्टी जिथे दाखवल्या जातात तर तिथे मग खूप साऱ्या गोष्टी येतात की का म्हणून अशा म्हणजे एवढ्या वस्तू कशाला दाखवते, मग बिझनेसच आहे. बघा, हे मी स्वतः बिझनेस करत नाही. पहिली गोष्ट तर ह्यात जो पण प्रॉफिट होतो तो मला होत नाही, किंवा मी यांच्याकडून सुद्धा काहीच पैसे घेत नाही. ते फक्त वस्तूच पाठवतात किंवा मी मागवते त्यांच्याकडून. पण मग त्यातसुद्धा म्हणजे प्रॉब्लेम कशाला असला पाहिजे मला हे कळत नाही. जे पण टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज बघतो, दुकानात आपण स्वतः शॉपिंगला जातो, तर तेव्हा तर आपण पैसे खर्च करतोच ना. तिथे तर आपण स्वतःहून त्यांना सांगतो की काय नवीन आलं आहे, काय नवीन आहे, आम्हाला दाखवा. मग हा जो प्लॅटफॉर्म आहे तो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही आहे. अगदी लाखो करोडो लोकांपर्यंत व्हिडिओज पोचतात. तर ही जी नवीन नवीन माहिती आहे, आज जे नवीन नवीन लोक आहेत, जे नवीन काही ना काही बनवतात छान छान, तर ते तुमच्यापर्यंत पोचतं. कोणाची अशी जबरदस्ती नसते किंवा मी असं कधीच सांगत नाही की आता दाखवलं आता तुम्हाला हे घ्यावंच लागेल, नाहीतर तुम्हाला मी चॅनलला तुम्हाला माझा व्हिडिओ बघताच येणार नाही. असं काही आहे का त्याच्यामध्ये? तर का मला कळत नाही की का असं विचार करायचा. तुम्हाला नाही आवडत तुम्ही नका बघू, किंवा तुम्हाला नाही पटत तुम्ही नका घेऊ. पण असे कितीतरी लोक वेडे माझ्यासारखे असतील की ज्यांना इच्छा असते की आम्ही देवासाठी खूप काहीतरी छान छान घेऊ, पण ऑप्शन माहिती नाही आहेत. तर असे जे ऑप्शन आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही फक्त करतो. तर त्याच्यामुळे असा विचार करायलाच नको खरं तर की हे सतत काहीतरी म्हणजे बिझनेस प्रमोशनच करत असतात सतत. काय जे बघा, जे मला खरंच निरर्थक वाटतं
त्या गोष्टी मी कधीच तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. म्हणजे आता जे कॉस्मॅटिक्स म्हणा, किती काही अशा गोष्टी आहेत, किती ब्रँड प्रमोशन्स आहेत की जे मी स्वतःहून नाकारते, मी नाही करत. ज्याच्यात मला पैसे मिळत आहेत समोरून, तरीही मी त्या गोष्टी करत नाही आहे, तरीही मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आहे. कारण मला माहिती की त्यातल्या सगळ्याच गोष्टी योग्य नसतील, मला असं वाटतं, म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवत नाही. पण जे मला वाटते की अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत, का कोणाला जर थोडासा फायदा होतो आहे त्याच्यामुळे, तर काय फरक पडतो. तर म्हणून असा विचार करण्यापेक्षा चांगला विचार करा की आज मी ही गोष्ट घेते, ह्यातून मला पण पुण्य मिळतं आहे, माझ्या देवांना छान काहीतरी सजवता येतं आहे, तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी चांगला त्यातून फायदा होतो आहे. म्हणजे सगळ्याच बाजूनी तुम्हाला फायदेच आहेत, सगळ्या बाजूनी तुम्हाला पुण्यच मिळतं आहे. तर अशा गोष्टींमध्ये जर 4 रुपये आपण खर्च केले तर काय फरक पडतो. तर असो बघा, ज्याची त्याची म्हणतात ना की मेंटॅलिटी आहे, ज्याची त्याचा दृष्टिकोन आहे. पण आपण आपला दृष्टिकोन नेहमी वाईडच ठेवायचा. आणि मी तर खरं हे खूप चांगलं कार्य समजते, खूप चांगली सेवा समजते की स्वामी माझ्याकडून करून घेतात. आणि ज्यांना जसं बोलायचं आहे, जसं काही वाटतं ते वाटू दे, पण माझ्या मनाला चांगलं वाटतं ना, तर मी नक्कीच तुमच्यासोबत नेहमी हे सगळं शेअर करत राहणार आणि तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या वस्तू नेहमी पोचत राहणार. तर चला, मी आता पहिले जेवणाचं काय डाळ उकळली आहे बघते, स्टेटस बघते, आणि त्याच्यानंतर ते समजा आले लवकर तर ठीक, नाही तर मग मी जेवून घेणार. चला, तर जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर असतो आपला भांड्यांचा कार्यक्रम. आणि मग ते सगळी भांडी लावायची असतात. पण रात्रीचं ना, मी तुम्हाला सांगते की अजिबात तुम्ही सिंकमध्ये भांडी ठेवू नका. रात्रीची भांडी क्लीन करा. आणि मग ते करताना ना, मी मस्त अशी आपली गाणी लावते, स्पॉटिफाय चालू करते आणि मग किशोर कुमार, लता मंगेशकर, म्हणजे दीदींची किंवा आशा भोसले दीदींची अशी मस्त मस्त गाणी, जी जुनी गाणी एकदम ऑल टाईम हिट अशी जी गाणी आहेत ती लावते. एकदम माइंड फ्रेश होऊन जातं. काहीही यूट्यूब बिरियल मी काहीच लावून ठेवत नाही. गाण्यांनी ना आपल्या मनावरती एक वेगळे संस्कारसुद्धा होतात आणि आपलं मन आहे ना ताजं होतं, फ्रेश होतं. कुठलेही विचार असे दुसरे मनामध्ये येत राहत नाहीत. तर म्हणून मला आवडतं आणि मी लावून बसते गाणी मस्त, आणि मग ते करता करता मग म्हणजे ऐकता ऐकता मी माझी कामं करते. तर एक गोष्ट आणखीन सांगायची होती याच्यामध्ये, की त्यानंतर मला ममताताईचा फोन आला आणि ती मला म्हणाली की ताई, हे जे वस्त्र दाखवले ना, तर हे आषाढीला मिळणं जरा मुश्किल आहे. कारण आषाढी आता खूप जवळ आली आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना पण घ्यायचे असतील तर त्यांना तुम्ही सांगा की आषाढी एकादशीला मिळणार नाहीत, पण पुढच्या ज्या एकादशा आहेत तर त्यांना तुम्ही हे घालू शकता. तर अशा प्रकारेच तुम्ही म्हणजे ऑर्डर करा त्या गोष्टी, जर तुम्हाला मागवायच्या असतील तर. कारण तिचं पण बरोबर आहे की फक्त ऑर्डर घेऊन उपयोग नाही, ती पूर्णही करता आली पाहिजे. तर मग मी माझ्या आता गोळ्या घेतल्या. त्यानंतर हे एक मी उद्योग करून ठेवले, ते म्हणजे की निष्ठाच्या शाळेत गेली होती आणि तिथे पडली तर पूर्ण गुडघाच फुटला आहे माझा चांगला मस्त. आणि मग आता ह्यांनी क्रीम आणली होती, तर ती क्रीम लावली आहे. आणि पाय असा म्हणजे क्रीम लावल्यानंतर ओपन ठेवायचंच असतं, पण ही जी ट्यूब आहे ना, ही सगळीकडे कलर पसरवते. तर बेडशीटला पण कलर लागतो आहे, म्हणून मी एकदम हलकं ह्याला बांधून ठेवलं आहे थोडंसं, म्हणजे झोपताना आपण इझिली झोपू शकतो. तर असे काय काय उपद्व्याप होत असतात. तर असो, तर आता मी मस्त ना पुन्हा एकदा श्यामची आई वाचायला घेतलं आहे. एकदा वाचून झालं आहे, पुन्हा वाचते. इतक्या मस्त गोष्टी तुम्ही नक्की ऐका, नक्की वाचा, तुम्हाला खूप आवडेल. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईप नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.